गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची लागवड केली, मात्र 15 दिवस लोटून देखील धान पिकाला पाणी मिळत नसल्याने देवरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांच्या नेतृत्वात मनोहर सागर जलाशयावर आंदोलनास सुरुवात केली आहे। देवरी तालुक्याच्या शिरपूर गावालगत असलेल्या शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली, मात्र अवकाळी पावसामुळे आणि नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे नुकसान झाले, तर दुसरीकडे अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही। तर रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली, मात्र सिंचन विभागाने एकदा धान लागवडीसाठी पाणी सोडले, मात्र लागवड झाल्यावर पुन्हा पाण्याची गरज असताना सिंचन विभाग पाणी सोडत नाही। त्यामुळे नदी पात्रातील पाणी देखील आटले असल्यामुळे शेती कशी पिकवावी, तर दुसरीकडे जनावरांना पाणी मिळत नाही। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शिरपूर गावात असलेल्या मनोहर सागर जलाशयावर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। त्यामुळे सिंचन विभाग काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे असेल। शेती लावली, डॅम सोडला, पूर्ण ना बुडून गेला, एकही धान झाली नाही। रब्बी लावला, रब्बी आता 15 दिवस झाले, 15 दिवस होऊनही आता डॅम सोडत नाही आहे। त्याच्यासाठी सर्व गावकरी लोक एकत्र जमला आहोत आणि आंदोलन करत आहोत। तरी पण सर्व अधिकारी लोकांना एकच मागणी आहे की त्यांनी धरण पाणी सोडण्याचा आमची विनंती स्वीकार करावी। कुठल्या मागण्यांसाठी आज हा शेतकऱ्यांचं आंदोलन आहे? आपण देखील या ठिकाणी आलेलात। शिरपूर धरणाचे पाणी आणि वाघ नदीच्या तीरावर बसलेले, दोन्ही थडीवर बसलेले जे शेतकरी आहेत त्यांना ह्या डॅममधून पाणी मिळालं पाहिजे। ह्या आंदोलनासाठी आपण ह्या मागणी घेऊन ह्या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत। आज खऱ्या अर्थानं जेव्हा डॅम पूर्णपणे भरतो आणि भरल्याच्या नंतर जेव्हा 7 दरवाजे उघडतात तर ते दोन्ही बाजूला नदी काठावर बसलेल्या लोकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं। पावसाळ्यामध्ये यांचं नुकसान व्हावं आणि त्याची नुकसान भरपाई झाली पाहिजे म्हणून इथला शेतकरी रब्बीच्या हंगामामध्ये रब्बीचं पीक आपल्या शेतात घेतो। पण ह्या अधिकाऱ्यांना काय झालं मला हे कळूनच नाही राहिलं। मी सतत 3 दिवसापासून अधिकाऱ्याच्या संपर्कामध्ये आहो। काल सुपरिंटेंडिंग इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियर सुद्धा माझी भेट घ्यायला ह्या भागात आले होते, पाहणी करण्यासाठी सुद्धा आले होते। आज डॅममध्ये 53% पाणी असून सुद्धा वाघ नदीला आमची मागणी आहे की फक्त शिरपूरपर्यंत आपण पाणी सोडावं। शिरपूरपर्यंत पाणी सोडले तर आमचे जे पुरामुळे इफेक्टेड जे गावं आहे आणि ज्यांनी आता उन्हाळ्याची रब्बी लावली त्यांच्या गुरांना पाणी पाहिजे। अनेक लोकांनी जे पिण्याच्या पाण्याची नळ योजना आहे त्याच्या विहिरी त्या वाघ नदीमध्ये खोदलेल्या आहे, बांधलेल्या आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पाणी संपूर्ण संपलेलं आहे ना, त्या विहिरीमध्ये पाणी नाही। अशा परिस्थितीमध्ये आम्हाला पाण्याची नितांत गरज आहे। अधिकाऱ्यांना आम्ही बोललो पण अधिकारी हे सिरियसली घेत नाही, कारण की यांना काय वाटतो माहीत नाही, यांना कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही, अशा प्रकारचं आम्हाला वाटून राहिलं। आज मी चीफ इंजिनियर यांच्यासोबत सुद्धा बोललो तर चीफ इंजिनियरनं म्हटलं की आता आम्ही आढावा बैठक घेऊन राहिलो नागपूर ह्या ठिकाणी सुपरिंटेंडिंग इंजिनियरसोबत, आणि आढावा बैठक घेतल्याच्या नंतर लगेच आम्ही तुम्हाला निर्णय देऊ, अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं। नक्कीचपणे आमची हे शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे की शेतकऱ्याला पाणी मिळालंच पाहिजे। शेतकऱ्याला पाणी मिळालं नाही तर शेतकरी कसा जिवंत जगेल? पावसाळ्यामध्ये त्यांचं नुकसान झालं, त्या नुकसानाची भरपाई उन्हाळ्याच्या रब्बी पिकामध्ये निघाली पाहिजे, अशा प्रकारची भावना घेऊन शेतकरी ह्या ठिकाणी रब्बी लावतो। पण ह्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आज त्यांना पाण्याविना राहावं लागत आहे। 15 दिवस झाले रब्बी लावून झाली, सर्व जमिनीला भेगा पडलेल्या आहे, पण आतापर्यंत यांनी नदीला पाणी सोडलेलं नाही। नक्कीचपणे अगर तो 4-5 दिवस पाणी सोडलं नाही तर शेतकऱ्याची संपूर्ण फसल चौपट होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल। ह्यासाठी म्हणून इथली संपूर्ण जनता म्हणजे शेतकरी आणि त्या भागातील सर्व जनता ह्या ठिकाणी एक आंदोलनाचा पवित्रा घेऊन या मनोहर डॅमच्या पारीवर आज आंदोलन करत आहे।
प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।